नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल वरती आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 25 ऑगस्ट आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आज आवक वाढलेली आहे, बाहेर पण आवक आहे, बघू शकता तुम्ही पिकअप उभे आणि ग्राउंड वरती 5-6 लाईनी ट्रॅक्टरचे आहे। टोटल आवक 900,000 मध्येच आहे आणि आज बघू काय बाजारभाव निघतो। मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून दररोजचे येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, आवक 900,000 मध्ये आहे आणि बाजारभाव काही वाढलेला नाही, काही बदल झालेला नाही बाजारभाव मध्ये। फक्त झालंय एक बदल की 50 ते 100 रुपयांनी परत कमी चाललाय बाजार, रिवर्स झालाय। बघू काय बाजारभाव निघतो, पुढे व्हिडिओ पूर्ण बघा। सरासरी आहेच काय निघतं तुम्हाला व्हिडिओ बघून कळणार आहे। व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी का सगळ्यांचा बाजारभाव सांगेल, तर व्हिडिओ पूर्ण बघा। आपल्या या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो, ही पिकअपचा लिलाव आहे, दुसरा व्हिडिओ तुम्हाला ट्रॅक्टरचा येईल, तर व्हिडिओ पूर्ण बघा, हा पण आणि तो पण। चला भाव बघूया। किती 1480 का? 1480 रुपये जाईल। पहिलाच नाक बघतो आपण, बघू शकतो। कुठले काका? ढाकंबा 1480। बियाणं कोणतं ते? बियाणं पुन्हा ठीक आहे। पुढे बघू 1480 रुपीज, 1480 ना? ठीक आहे, बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला दादा? 1352 जाईल, 1352 रुपीज। कुठले दादा? वडनेर भैरवचा कांदा आहे। बियाणं कोणतं त्याचं? बियाणं ठीक, वडनेर भैरवचा कांदा आहे, 1352। पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची। कोण इडा? पुढे बघू काय भाव गेलं? काय भाव गेलं? 1251। बघू शकतो तुम्ही, 1251 जाईल, 1251 रुपीज, 1251। कुठला दादा कांदा? ब्राह्मणगाव। अच्छा ठीक आहे। काय भाव गेले काका? 1300 रुपये, 1300 रुपीज, 1300 रुपये, 1300 रुपीज। कुठला आहे कांदा? पिंपळस ठीक आहे। बियाणं कोणतं त्याचं? बरं, पुढे बघू काय भाव गेला? 1200 रुपये। बघू शकतो तुम्ही, 1200 रुपये, 1200 रुपये, 1200। कुठला आहे कांदा? रवळस। बरं ठीक आहे, बघू शकतो तुम्ही, मीडियम साईज कांदा आहे मित्रांनो। काय भाव गेले काका? 1300 रुपये, 1300 रुपीज। काय वाटतं आज बाजारभावात? बाजारभाव कमी वाटतो? बरं ठीक आहे। कितीने कमी वाटतं तुम्हाला? 200 रुपये, 1500 जात होतं ना? होते का शनिवारी होते? किती निघाल होतं? 1500 गेलं होतं, 1550 ना? ठीक आहे। आज 1300 किती बोलले? 1300च गेलं फक्त, 1300 रुपीज। कुठला आहे कांदा काका? रवळस। बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती। शिल्लक किती असेल अजून कांदा? शिल्लक किती? शिल्लक काय थोडी राहील, ठीक आहे। पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? 400, 1201 रुपये जाईल, 1201 रुपीज। कुठले आपण? पिंपरी ठीक आहे। बघू शकतो तुम्ही, सुपर क्वालिटी माल आहे। काय भाव गेलं? 1472, 1472 रुपीज, 1472। बघू शकतो तुम्ही, 1472 जाईल। कुठला आहे कांदा काका? पिंपरी। बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं ठीक आहे, पिंपरी। शनिवारी होते का? बरं ठीक आहे। हा सकाळी काय गेलं होतं? 1440 गेलं होतं, ठीक आहे। पुढे बघू शकतो मी क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? 1300 रुपये जाईल, 1300 रुपीज, 1300 रुपये। बघू शकतो। कुठला आहे कांदा? बरं, सिद्ध पिंपरी ना? बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती। शनिवारी होते का? किती गेलं होतं? 1400 रुपये गेलं होतं, ठीक आहे। 100 डिफरन्स झाला ना? पुढे बघू, मिक्स साईज आहे मित्रांनो, बघू शकतो। काय भाव गेला? 1240 रुपये, 1240 रुपीज। कुठले? कारसूळ ठीक आहे। किती निघाला बाजारभाव? 1240 रुपये, 1240 रुपीज, 1240। कुठला आहे कांदा? शिरसाना। बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक आहे, शिरसाना। पुढे बघू काय भाव गेलं? 1436 रुपये, 1436 रुपये, 1436। कुठला आहे कांदा? सेलूपुरी। बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रशांतचं बियाणं आहे, ठीक आहे। शनिवारी होते का?
नाही ना. काय वाटतं बाजारभावाबद्दल काका? आता नाही वाढलं, आता काय ठेवायचं? बर आता 2 ट्रॅक्टर सडले की 1 ट्रॅक्टर आणलं का मग वाढतं. बर ठीक. बघ शकतो तुम्ही गोल्टी आहे. काय भाव गेली गोल्टी? 1100 रुपये. 1100 जायले 1100 रुपीज. कुठली आपण? पुरी शेलूपुरी. बरं ठीक. ही खाद गोल्टी किती गेली? ती 150 रुपये जायली. 150 रुपये. ठीक आहे. बघ शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला काका? 1351. 1351 रुपीज. कुठला आहे कांदा काका? खैरवाडी. बियाणं कोणतं होतं त्याचं? अनुराधाचं बियाणं आहे. ठीक आहे. खैरवाडी. पुढं बघू. काय भाव गेला कोण इथं? 1500 रुपये जायले. 1500 रुपीज. मीडियम साईज आहे. सुपर क्वालिटी कांदा आहे. कलर आहे. कुठला आहे कांदा? करंजोन. बियाणं कोणतं त्याचं? येल्लोरचं बियाणं आहे. ठीक आहे. करंजोनचा कांदा आहे. येल्लोरा बियाणं आहे मित्रांनो. ठीक आहे. 1500 रुपये. पुढं बघू. किती गेले? 952 रुपये जायले. 952 रुपीज. कुठले आपण? लोणवाडी. ठीक आहे. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. 1100 रुपये जायले ना. 1100 जाईल. सारोळे. बरं ठीक आहे. 1100 रुपीज. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1351. 1351 रुपीज. मीडियम साईजमध्ये कांदा आहे. कुठला आहे कांदा? हां अच्छा. बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक. पुढं बघू. काय भाव गेला? 1325. 1325. 1325 रुपीज. कुठला आहे कांदा? कसबे सुकेला. ठीक आहे. पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला दादा? 1361 रुपये. 1361 रुपीज. कुठला आहे कांदा? रामाचं पिंपळस. ठीक. 1361. काय भाव गेलं? का 1325 रुपये. 1325 रुपीज. कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं होतं पंचगंगाचं बियाणं आहे. दारला सांगायचं कांदा आहे मित्रांनो. बघू तुम्ही सुपर गोल्ड आहे मित्रांनो. काय भाव गेला? 1100 रुपये जाईल. साईज आहे. 1100 रुपये. 1100 रुपीज. कुठले आपण? चितेगाव. ठीक आहे. बियाणं कोणतं होतं त्याचं? बियाणं येल्लोरचं बियाणं आहे. बरं. काय भाव गेलं? 1460. बघ सर तुम्ही 1406 रुपये जाईल. 1406 रुपीज. कुठले आपण? आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? शनिवारी शुक्रवारी होते का? नाही ना. ठीक. पुढं बघू. काय भाव गेलं? 1411 रुपये. 1411 रुपीज. 1411. कुठला आहे कांदा? रानवड. बियाणं कोणतं होतं त्याचं? मुलकनचं बियाणं आहे. रानवड. शनिवारी होते का? नाही ना. ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 1426. 1426 रुपीज. कुठला आहे कांदा? देवपूर पंचकेश्वर. ठीक आहे. बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रशांत. मागच्या हप्त्यात होते का? किती गेलं होतं? 1775. हाच कांदा होता का? बरं. आज किती निघालं? 1426 निघालं. ठीक आहे. पुढं बघू. काय वाटतं बाजारभावाबद्दल? आता संपली कॅपिटल. किती माल बाकी अजून? भरपूर आहे पण मग बाजारभाव नाही. ठीक. काय भाव गेला दादा? 1251 रुपये. 1251 रुपीज. 1251. कुठला आहे कांदा? सावरगाव. ठीक आहे. 1251. 1251 रुपीज. काय भाव गेला काका? 1356 रुपये. 1356 रुपीज. 1356. कुठला आहे कांदा? बरं. बियाणं कोणतं होतं याचं? ठीक. पुढं बघू. काय भाव गेला? 1300 रुपये जायले. 1300 रुपीज. 1300 रुपये. कुठला आहे कांदा? कानळ. 1300 रुपये. 1300 रुपये. बियाणं कोणतं होतं त्याचं? स्वराज समृद्धी. काय वाटतं बाजारभावाबद्दल? बरोबर आहे. किती माल बाकी अजून? बरं ठीक. पुढं बघू. काय भाव गेलं? 1400 रुपये. 1400 रुपये. 1400 रुपये. कुठला आहे कांदा? सटाणा. बियाणं कोणतं होतं याचं?
ठीक आहे. मागच्या हप्त्यात होते का? मागच्या हप्त्यात होते नाही ना. 1400 रुपये. काय भाव गेलं? 1420 रुपये. 1420 रुपये. 1420 रुपये. कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं त्याचं? रेड 3 रेड 4 ना. ठीक आहे. मागच्या हप्त्यात होती नाही ना. ठीक. पुढं बघू. काय भाव गेलं काका? गोल्टी 870 रुपये. कुठले आपण? चित्तेगाव. 870 रुपीज. चित्तेगाव गोल्टी आहे. ठीक. किती नाही? तरी गोल्टी 1200 रुपये गेली मागची. हीच गोल्टी का? अच्छा. मागच्या हप्त्यात अच्छा 400 रुपयाने कमी गेली. बर. काय भाव गेलं? 1270. 1270 रुपीज. 1270. कुठला आहे कांदा? चित्तेगावचा कांदा आहे. 1270. 1270 रुपीज. काय भाव गेली गोल्टी? 1000 रुपये गेली. 1000 रुपये जायले. 1000 रुपये. कुठले? पाटीपाडा. ठीक. पुढे बघू. काय भाव गेला दादा? 1530. 1530 रुपये जाईल. 1530 रुपीज. कुठले आपण? पाटीवाडा सावरपाडा. ठीक. बियाणं कोणतं होतं त्याचं? सावरपाड्याचा कांदा मित्र. पुढे बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1180 रुपये. 1180 रुपीज. कुठला आहे कांदा? साखरी. बियाणं कोणतं होते दादा याचं? घरगुती बियाणं. ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1300 रुपये. 1300 रुपीज. कुठले? ओझर. बियाणं कोणतं होतं याचं? गावठी बियाणं आहे. 1300 रुपये जायले. ओझरचा कांदा आहे. गावठी बियाणं आहे. मागच्या हप्त्यात होते का? किती निघालं होतं बाजार भाव? 1400 रुपये गेलं होतं. बरं. 1400 रुपीज. 1400 रुपये मागच्या हप्त्यात गेलं होतं. काय वाटतं बाजार भाव? बाजार भाव का आता डाऊन वाटते. डाऊन वाटतो. किती नाही तरी? तरी भरपूर आता 700-800 डाऊन वाटते. हा ना. 2000 तरी कांदा पाहिजे. 2000 कांदा पाहिजे ना. ठीक. पुढं बघू.